संपूर्ण देशात लोकसभेच्या वेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा झाली आणि पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत देखील सर्वाधिक राज्यात बारामती विधानसभा निवडणुकीत चर्चा होत आहे। त्याचं कारण देखील असं आहे, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार लढाई होईल का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे असे युगेंद्र पवार आपल्यासोबत आहेत। दादा, उद्या स्वाभिमान यात्रा आपण काढत आहे आणि पवार साहेब यांचे विचार पुरोगामी विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि उद्या सकाळी ही यात्रा जो पवार साहेबांचा आजपर्यंत राजकीय प्रवास राहिला आहे आणि त्या प्रचाराची सुरुवात ज्या कनेरीच्या मारुती राहिला नारळ वाहून होते तिथून सुरुवात होत आहे। काय सांगाल, एक प्रकारे कशा पद्धतीची स्वाभिमान यात्रा असणार आहे? काय आता कनेरीमध्ये मी राहतो त्याच्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे आठवड्यातून 2-3 दिवस जर मंगळवारी शनिवारी वगैरे मी त्या मंदिरात जातच असतो। खूप जागृत मंदिर आहे, देवस्थान आहे आपल्या कनेरीचं। त्याच्यामुळं मी तिथं खरं तर उद्या मंगळवार असल्यामुळं मी जातोय। पण ही यात्रा एक आपला गावभेट यात्रा असणार आहे किंवा एक संवाद दौरा जसा असतो त्या प्रकारची ही यात्रा असणार आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आणि ह्याच्या आधी पण मी सगळे गावं फिरलोय, तसंच मी परत एकदा उद्यापासून फिरणार आहे। आणि सगळे जे आपले कार्यकर्ते असतील किंवा तिथले जे सगळे लोक असतील त्यांच्याशी एक संवाद साधणार आहे। त्यांचे जे काही प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करू। एकंदरीत अनेक दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लोकप्रतिनिधी आहेत। काल ते भाषणादरम्यान असं म्हणाले आहे की मी 33 वर्ष ह्या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एकंदरीत आता सध्या निवडणुकीत न लढवण्याचं त्यांनी काल एक सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातील भविष्यातील जो आमदार असेल आणि माझी तुलना करा असं त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं। कसं पाहता या वक्तव्याकडे? शेवटी तो त्यांचा म्हणजे त्यांनी ते वक्तव्य केलं तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये। त्यांच्या वक्तव्यावर मी कसं काय बोलू? त्यानंतर बारामतीत अशी चर्चा झाली की ही लढाई पवार विरुद्ध पवारच होईल। फक्त जे युवा नेतृत्व दोन आलेले आहेत, एका बाजूला म्हणजे आपले बंधू जय पवार आहेत आणि तुमच्यात ही लढाई होईल। जर भविष्यात ही लढाई झाली तर पुन्हा एकदा लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल। कशा पद्धतीची लढाई होईल? काय, एकतर अजून कोणाचेच उमेदवार अजून जाहीर झालेले नाही आहेत, पण मी दादांना म्हणजे किंवा माझी एकच इच्छा असेल की जर असं झालं तर मग माझ्यात काय आणि जयमध्ये आमच्यामध्ये फरक काय? दादांसाठी आम्ही दोघं एकच आहोत, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद मी नक्की घेईन। तर आपण आज अनेक दिवसांपासून आधी 1 वर्षापासून समाजकारणात ते गावोगावी फिरतात, अनेक ठिकाणी शहरात देखील फिरतात, परंतु जे अगदी अजितदादा पवार यांच्यावरची जी टीका काही मोठ्या नेत्यांनी केली किंवा वरिष्ठ पातळीवरून कोणची टीका अगदी वेगळी झाली तर तुम्ही कधीच त्या गोष्टीचं समर्थन केलं नाही। आता राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की वेगवेगळ्या टीका होत आहेत अगदी खालच्या पातळीला आता सध्या राजकारणात। कशा पाहता सद्यस्थिती या टीका एकमेकावर होत? काय, अशी टीका म्हणजे वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात, पण व्यक्तिगत टीका कुणी करू नये असं आम्हाला पवार साहेबांनी शिकवलंय। यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राला दिली आणि आम्ही पण त्या पद्धतीने पुढे जायचा प्रयत्न करतोय। दादा, कार्यकर्त्यांकडून पवार साहेबांकडे वेळोवेळी की बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा मोठा रेटा सद्यस्थितीत तरी बारामतीत पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांच्या ह्या भावना लक्षात घेऊन सध्या आपण दुसऱ्यांदा ही यात्रा काढलेली आहे स्वाभिमान यात्राच्या नावाने। तर कशा पद्धतीने पाहता कार्यकर्त्यांना एक न्याय देण्यासाठी येणाऱ्या काळात तुमची विधानसभेची तयारी म्हटलं जात? विधानसभेसाठी माझी तयारी असं म्हणजे मला वाटत नाही, पण कार्यकर्त्यांमध्ये गेलं पाहिजे, त्यांना भेटत राहिलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या तिथं घरी जाऊन त्यांच्या गावामध्ये जाऊन समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने पवार साहेब आम्हाला मार्गदर्शन देतायत करतायत त्या पद्धतीने आम्ही पुढे जातोय। सर, गावागावातील कार्यकर्ते अगदी अनेक सभा झाल्या ह्या वर्षात लोकसभेच्या काळात, नंतरच्या काळात प्रत्येक वेळेस कोणतीही सभा झाली तरी सभेच्या त्या ठिकाणावरून
भावी आमदार योगेंद्र पवार असे बॅनर झळकले काही ठिकाणी बऱ्याचशा वेगवेगळ्या परिस्थितीवर. दादा, ह्या कार्यकर्त्यांच्या अफाट भावना लक्षात घेऊन ही एक प्रकारची आपली विधानसभेची तयारी असे कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात बोलताना दिसत आहेत. काय शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत, कार्यकर्त्यांसाठी तरी नवीन आहेत, तरुण आहेत, उत्साह जास्त आहे, त्याच्यामुळे ते सगळं करत असतील. शेवटी काय त्यांना आपण काय बोलू पण शकत नाही. त्यांची भावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की 8,000 कोटीचा आत्ता बारामतीत विकास झालेला आहे. कसं पाहता या गोष्टीकडे? कोणत्या गोष्टी कमी आहेत आणि त्यात वेगळं काय करण्याची गरज आहे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त त्यांच्या गरजा पूर्ण होतील, मूलभूत गरजा पूर्ण होतील? त्यासाठी कोणत्या घटना आत्ता क्रमप्राप्त आहेत की त्या नागरिकांसाठी फायद्याच्या ठरतील? नाही, थोडाफार निधी आला असेल, काही इमारत किंवा काही बिल्डिंग वगैरे ते इथं बांधले गेले, पण जो लोकांची जी काय प्रश्न आहेत ती मार्गी लागताना मला दिसत नाहीत. मग बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा हा मोठा प्रश्न आहे. हे 2-3 कामं जरी आपण करू शकलो तरी बऱ्याच लोकांच्या अडचणी दूर होतील असं आमचं मत आहे. दादा, अनेक दिवसांपासून आपण बारामती अगदी लोकसभा मतदारसंघात फिरलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सकाळी कालच रोहितदादा पवार यांची एक मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की पहिल्यापेक्षा बारामतीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. एकंदरीत सध्या काय कसं पाहताय? खरं आहे, पूर्वी बारामतीमध्ये एक दबदबा असायचा किंवा जे काही इथं क्रिमिनल्स आहेत ते काही करायला घाबरायचे, पण आता ती परिस्थिती बदलली आहे आणि क्राईम बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले. त्याच्यातही आम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष घातलंय. परवाच आमच्या एका कार्यकर्त्यावर कोयत्यांनी हल्ला झालाय आणि उद्या जर पवार साहेबांच्या विचाराच्या उमेदवाराला जर संधी दिली तर मग हे क्राईम पण आम्ही मोठ्या प्रमाणात, गुन्हेगारी पण मोठ्या प्रमाणात आम्ही कमी करू. कदाचित उद्याचे हे उमेदवार तुम्हीच असताल, कसं पाहताय? काय आता बघू, शेवटी तो निर्णय माझा नाहीये. आपले महाविकास आघाडीचे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, हे सगळे तो निर्णय घेतील, ते आपल्याला कळवतील. दादा, बारामती मतदारसंघात तुमचं पूर्ण सर्व गावं फिरण्याचे एकदा झालेले आहे. तिथली विकास कामे सर्व बाबी जाणून घेतलेल्या आहेत. उद्या नवीनच तुम्ही स्वाभिमान यात्रा चालू करताय. ह्या यात्रेमध्ये असं वेगळं काय असणार आहे की जास्तीत जास्त लोकांना त्यातून माहिती मिळेल किंवा विकास कामं किंवा नागरिकांचे अनेक प्रश्न सुटले जातील, असं काय वेगळं पण असणार आहे? नाही, वेगळं आता असं काय विशेष नसणार आहे, पण फक्त तिथं फिरत असताना लोकांशी एक संवाद, एक डायलॉग आपण सतत ठेवला पाहिजे. हाच एक तो आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. नक्कीच उद्या कनेरीतील मारुतीरायाला नारळ वाहून स्वाभिमान यात्रेची सुरुवात होणार आहे आणि नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. तसेच येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यासाठी रेट असला तरी अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा असणार आहे, असे योगेंद्र पवार यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.